नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये साधारणतः आम्ही सादर करतो मोठ्या मोठ्या नेत्यांना, त्यांच्याकडून त्यांच्या कामाचा हिशोब घेण्यासाठी, त्यांच्यावर आरोप लावण्यासाठी, स्पष्टीकरण मागण्यासाठी. पण कधी कधी आपकी अदालतमध्ये अशा लोकांना विचारतो ज्यांच्यावर जनता खूप प्रेम करते, असे लोक ज्यांना जनता मान देते आणि आपल्या मनामध्ये एक उच्च स्थान देते, असे लोक ज्यांच्यावर जनता विश्वास ठेवते. सादर आहे आजचा खटला एका अशाच पर्सनॅलिटीवर. सुप्रसिद्ध योगाचार्य स्वामी रामदेव आपकी अदालत मध्ये हजर व्हा. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप स्वामी रामदेव यांच्यावर. आपकी अदालत मध्ये स्वामी रामदेव यांच्यावर आरोप आहे की हे मोठमोठे दावे करतात. स्वामीजी, तुमच्याबद्दल जे काही ऐकतो असं वाटतं अतिशयोक्ती आहे. तुम्ही इतके मोठमोठे दावे करतात की कुठल्याही माणसाला कुठलाही आजार असो तुम्ही ठीक करू शकता. मी दावे नाही, मी सत्य आणि वस्तुस्थिती सांगतो. मी गोष्टी रचत नाही, परंतु जे सत्य असतं त्याला संपूर्ण शक्तीनिशी अभिव्यक्ती देतो. आणि कारण की लोकांनी आतापर्यंत चुकीचं ऐकलं होतं, त्यामुळे माझं सत्य त्यांना खोटं वाटतं. ते आतापर्यंत ऐकत आले होते की बीपी ठीक होत नाही, बीपीसाठी आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. मी ठीक याच्या विरुद्ध बोलतो की हायपरटेन्शन परमनंटली क्युअर होतो. जेव्हा हे सांगतो की अजूनपर्यंत लोक हार्टसाठी बायपास, एन्जिओप्लास्टीचा एक प्रमाणित उपचार मानत आले होते. मी म्हणतो की नो बायपास, नो प्लास्टिक, नो एन्जिओप्लास्टी. मी म्हणतो तुम्ही केवळ प्राणायाम करा, तुम्हाला बायपास करण्याची आवश्यकता लागणार नाही, हार्टचे ब्लॉकेजेस मोकळे होतील. ठीक आहे, कार्डियाकचा प्रॉब्लेम ठीक होईल, जो पल्स मिस होत असेल तो तुमचा ठीक होऊन जाईल. तर हृदयासारख्या संवेदनशील गोष्टीवर सुद्धा मी 2 सोप्या शब्दांमध्ये सांगतो, तर लोकांना असं वाटतं की हा माणूस जे बोलत आहे याचं डोकं ठिकाणावर आहे ना, की यात काही तथ्य आहे की नाही. मी सुद्धा तुम्हाला हेच विचारतोय की तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना, तुम्ही अशा गोष्टी बोलताय. असो, समजा एखादी नवीन गोष्ट माणूस सांगतो. जेव्हा पहिल्यांदा या पृथ्वीवर सांगितलं गेलं की पृथ्वी गोल आहे, कोणीतरी म्हणाला सपाट आहे, तर लोकांनी त्यांना सुळावर चढवलं. जेव्हा एखादा पहिल्यांदा सत्य अभिव्यक्त करतो तर लोकांना ते खोटं वाटतं. हे स्वामीजी, विज्ञानाच्या हे जे- बाबतीत सुद्धा हे आहे. बघा, केवळ मेडिकल सायन्सने वर्षानुवर्ष ज्या लोकांनी ज्या गोष्टींवरती रिसर्च केला, अशा गोष्टी ज्याच्यासाठी डॉक्टर्स लाखो रुपये घेतात, करोडो रुपयांचे हॉस्पिटल्स बनवले गेले, तुम्ही एका वाक्यात अशा गोष्टींना चुकीचं सिद्ध करता. मी ज्या सायन्स बद्दल बोलतोय ते 200 करोड वर्षांपूर्वीचं सायन्स आहे. आणि डॉक्टर्स ज्या सायन्सच्या आधारावर बोलत आहेत ते WHO प्रेरित केवळ 200 वर्षांपूर्वीचं सायन्स आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु स्वामीजी, तुम्ही तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला चॅलेंज करतायत, त्यांना आव्हान मी देता. म्हणतो यासाठी तर डॉक्टरांना आणि WHOला विचारलं पाहिजे. एक रुग्ण तुमच्याकडे आला आणि रुग्ण येऊन त्याला म्हणाला की डॉक्टर साहेब, जरा बघा. डॉक्टर साहेब म्हणाले, मी तर 2 वाक्यामध्ये सांगतो की डॉक्टर म्हणतो तू आजारी आहेस, त्यामुळे डॉक्टरकडे आलायस. सुदृढ माणूस का जाईल तिकडे? तू आजारी होतास, तू आजारी आहेस, त्यामुळे औषधं खा. हे 2 गोष्टी ठीक आहेत. या 2 गोष्टी ठीक आहेत. मग तिसरं जे वाक्य उच्चारण करतात, तुला कायम आजारी राहायचं आहे आणि माझ्याकडे येत राहायचं आहे आणि औषधं घेत राहायचं आहे. आता या गोष्टीच्या विरुद्ध मी एकदम बोलतो. मी म्हणतो तू ना आजारी होतास, ना तू आजारी आहेस, ना तू आजारी राहशील. आता याच्या मागे तथ्य आहे. केवळ नुसतं बोलणं स्वामीजी- नाहीये. मी भाषणबाजी करत नाही, या गोष्टी बोलत नाहीये. साधं बोलणं नाहीये. मी लोकांना सत्य करून दाखवलंय. हे बघा, 10 करोड लोक देशामध्ये आहेत जे डायबिटीसचे रुग्ण आहेत. 10 करोड लोक असतील जे हायपर टेन्शनचे रुग्ण असतील. तुम्ही अशा सगळ्या लोकांना जर क्युअर कराल तर या औषध बनवणाऱ्या कंपनीचं काय होईल? मला औषधं बनवणाऱ्या फॅक्टरीचे जे मालक आहेत ना, ते मला दान देतात पतंजली उत्पादन करण्यासाठी. मी त्यांना विचारलं, तुम्हाला काय हवंय? हे जगातलेच 2 सगळ्यात मोठं घातक व्यापार, एक हत्यार, दुसरं औषध. मला या दोन्ही जगातून संपवायचे आहेत. तर मग तुम्ही लोक मला दान का देतात? तर म्हणाले, स्वामीजी, आमचं ध्येय काय आहे? आम्हाला जगाला स्वस्थ बघायचं आहे. तर मला वाटतं की कुठलाही डॉक्टर जो खरं तर माणुसकीला मानतो,
जो खरोखर लोकांना निरोगी बघू इच्छितोय तो माझा विरोधी कधीच असू शकत नाही, मला कधीच शिव्या देऊ शकत नाही. तुमचा दावा आहे की जवळजवळ 20 लाख लोकांना तुम्ही ट्रीट केलंय, आजारांपासून मुक्ती मिळवून दिली आहे. आता कसा विश्वास ठेवायचा या दाव्यावर की तुम्ही तुमच्याजवळ डॉक्युमेंटेशन आहे किंवा काही प्रूफ आहे? प्रत्यक्ष किम प्रमाणम, सच को आच नहीं. तुम्हाला असं समजा, आपले जितके ऑडियन्स आपल्या इथे बसले आहेत आणि यांच्याकडनं आता मी आपलं प्राणायाम करून घ्यायला सुरुवात केली आणि तुम्ही वेट मशीन घेऊन या. वेट मशीन घेऊन या, आता सगळ्यांचं वजन करा आणि तुमच्या समोर मी यांच्याकडे 15 मिनिटं प्राणायाम करून घेतो. त्याच्यानंतर तुम्ही बघा यांचं 250 ग्राम ते अर्धा किलोपर्यंत वजन कमी झालं. याला कुठल्या पुराव्याची गरज आहे? स्वामीजी, डॉक्टरांना मी विचारलं, जे मेडिकल सायन्सचे डॉक्टर्स आहेत ते असं म्हणतात की जर एखाद्या माणसाचं एका आठवड्यापर्यंत रोज 2 किलो वजन तुम्ही कमी कराल, म्हणजे एका आठवड्यात 14 किलो, तर माणूस तर मरूनच जाईल ना. 6 दिवसाच्या दरम्यान गोष्टी मी सांगत असो. पहिल्या दिवशी मी सांगतो कुणाचं अर्धा किलो, कुणाचं 2 किलो कमी होतं. दुसऱ्या दिवशी 1 किलो कमी होतं. तिसऱ्या दिवशी मग ते अर्धा किलो कमी होतं. त्यानंतर 250 ग्राम वर येतं. मी लोकांचं 3 ते 6 महिन्याच्या आत 25 ते 60 किलो कमीपर्यंत केले आहे. 3 ते 6 महिन्यांमध्ये 60 किलो कमी केलंय. आधीच्या काळामध्ये 2 किलो कमी होऊन जातं, जे आहे नंतर मग अर्धा किलो सुद्धा कमी होतं. तर आणि ज्यांचं कमी होतं त्यांचं वाढतं सुद्धा. तुमच्या शिबिरामध्ये हजारो लोक एकत्र प्राणायाम करतात, एकत्र योग विद्या शिकतात. त्यापैकी 10-20 लोक उभे राहून म्हणतात की आम्हाला फायदा झाला, मी ठीक झालो. असे सुद्धा शेकडो लोक असू शकतात ना ज्यांना काही फायदा झाला नसेल. मी लोकांना सांगतो, जो कोणी माझ्यासमोर उभा राहून बोलतोय त्याची माहिती काढा. जे माझ्याकडे येतात, कोणी फ्रीमध्ये तर येत नाही, मी त्यांच्याकडे अनुदान घेतो. आणि ते जे लोक जर लाभ झाला नाही ना, तर लोक जे आहेत मला तिथूनच बाहेर मोडू देणार नाही. तुम्ही तरी तुम्हाला व्यवस्थितपणे जाऊ द्याल, तर लोकांना जोडे मारते, लाभ नाही झाला तर. स्वामीजी, जर असं समजा तुमच्या उपचारांनी एखाद्या माणसाचं नुकसान झालं, हं. एखादा हार्ट पेशंट असेल त्याचं रामनाम सत्य झालं, एखाद्या डायबेटीज वाल्याचा आजार आणखी वाढला, तर कोणाला पकडणार तो? पहिली गोष्ट जी की रामनाम सत्य ज्याचं व्हायचं असेल त्याला जगातली कोणती शक्ती वाचवू शकत नाही. रामदेव पण नाही, साक्षात नारायण सुद्धा उतरून आले, ते नाही वाचवू शकत नाही. पहिली गोष्ट, मी कुठलंही औषध देत नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडनं चुकीचं काम करवत नाही. मी श्वास रोखले तर माझ्यावर खटला होऊ शकतो. मी म्हणतो श्वास घ्या आणि सोडा. घेतल्या आणि सोडल्याने आजपर्यंत जगात कुठली व्यक्ती मेला नाही आणि रोखल्याने मरू शकतो. औषधं घेता घेता कुठलीही चेष्टा नाही करत आहे, सत्य घटना आहे. साधारण 90% लोक औषधं घेऊन मरतात आणि 10% लोक औषधं न घेता मरतात. त्याचं काय? पहिली गोष्ट. आणि याच्यापेक्षा गहन गोष्ट दुसरी आहे, जे लोक औषधं घेतात आणि औषधं घेता घेता जे साईड इफेक्ट्स होतात त्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं. केवळ औषधांवर हे लिहिलंय, हे औषध घेतल्याने हा साईड इफेक्ट होतो, हेच गरजेचं आहे. आता तुमचं म्हणणं मान्य करायचं म्हणजे काय करायचं? सगळे हॉस्पिटल्स बंद करायचे की औषधं बनवणाऱ्या कंपनीज बंद कराव्यात? या देशामध्ये डॉक्टर तसे कमी आहेत. देशाची लोकसंख्या आहे 100 करोडपेक्षा जास्त. 50,000 रुग्णांच्या वाट्याला एक डॉक्टर येतो. 50,000 रुग्णांच्या वाट्याला एक डॉक्टर येतो. जर मी योग नाही करून घेतला तर लोक मरतील. कारण 50,000 माणसांना एक डॉक्टर कसा सांभाळेल? दुसरी गोष्ट, प्रत्येक दुसरा माणूस आजारी आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती नाही, मी म्हणेन आजारी नसलेला लोक बोटावर मोजण्या इतके आहेत. आजार कसले आहेत? 50% लोकांना हेवी मेंटल स्ट्रेस, ज्याचा मॉडर्न मेडिकल जवळ काहीच उपचार नाही आहे. दुसरी गोष्ट, 50% लेडीज ॲनिमियाचा प्रॉब्लेम अनेमिक आहे. 10 करोडच्या आसपास लोक डायबिटीजचे पेशंट आहेत. 10 करोड वगैरे लोकांचा बीपी आहे. 5 करोडच्या आसपास भयंकर आर्थरायटिस आहे. 5 करोडच्या आसपास काही लोक जे चालू शकत नाही, ओबेसिटी आहे. 1 करोडच्या आसपास लोकांना हार्टचं प्रॉब्लेम आहे, कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्यांसाठी एकच डॉक्टर, स्वामी रामदेव. हे बघा, मी जिवंत राहिलो तर ही गोष्ट करून दाखवेन. संपूर्ण जगामध्ये प्राणाला औषध बनवेन आणि औषध न घेताच ठीक होतील. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे आपल्या ऋग्वेदातील सगळ्यात जुनं पुस्तक, जगातील ऋग्वेदमध्ये भारतातील महर्षींनी सृष्टि के आदि में उद्घोष किया था, आवात वा ही भेषजम, तुम ही विश्व भेषजो. प्राण औषधी आहे. दुर्भाग्याने आपल्या जर्मनीमध्ये चार्कोलॉजी शिकवली जाते. महर्षी चरक यांच्या गोष्टी तिकडे शिकवल्या जातात. आणि माझ्यासारखा माणूस जर चरक आणि पतंजली आणि सुश्रुत बद्दल बोलत असेल तर म्हणतात, हा माणूस तर नाही का अफवा पसरवत आहे, अतिशयोक्ती गोष्टी बोलतोय. मी म्हणतो, प्राण एक मेडिसिन आहे आणि ही प्राणरूपी औषधे सर्वांना फ्रीमध्ये मिळतं. केवळ एक काम नसलं पाहिजे. जमिनीवर टॅक्स लागतो, तुम्ही जे पाणी पिता त्यावर टॅक्स लागतो.
आता ऑक्सिजनवर कुठला टॅक्स लागत नाही जो तुम्ही घेत अहो, आहात. पण ज्या त्या- प्रकारे तुम्ही काम करताय असं वाटतं की ऑक्सिजनवर सुद्धा टॅक्स लावायला भाग पडाल तुम्ही. जर एखादा डोकं फिरलेला माणूस असा माणूस वित्तमंत्री असेल ह्या देशाचा, तर तो ऑक्सिजनवर टॅक्स लावेल. कारण एक माणूस दिवसभरामध्ये 1600 रुपयांचा ऑक्सिजन घेतो. एक ऑक्सिजनचा सिलेंडर 200 रुपयांमध्ये येतो. दिवसभर माणसाला न हॉस्पिटलचा डॉक्टरचा चार्ज ठेवला गेला नाही तर 200 रुपयांचं सिलेंडर 8 सिलेंडर लागतात 1600 रुपयांचे. एका महिन्यामध्ये 48,000 रुपयाचा ऑक्सिजन माणूस घेत असतो. एका दिवसामध्ये एक माणूस आपल्या लाईफमध्ये 3 ते 5 करोड रुपयाचा ऑक्सिजन घेतो. तुमचं अकाउंटिंग खूप चांगलं आहे या सगळ्यामध्ये. बघतोय मी. आणि एक माणूस, मी राष्ट्रवादाबद्दल बोलतोय, मी म्हणतो असं की लोक म्हणतात की देशाने आम्हाला काय दिलं. मी म्हणतो तुम्हाला ऑक्सिजन तर देतंय, यावर टॅक्स नाहीये. आता आपल्या देशाचे नियम कायदे इतके खराब बनलेले आहेत. जसं मी म्हणतो, देशामध्ये जर कोणी भीक मागताना पकडलं तर त्याच्या हातामध्ये हातकड्या घालण्याचा आदेश आहे. देशामध्ये जर कोणी भीक मागताना पकडला गेला तर त्याच्या हातामध्ये हातकड्या घालून जेलमध्ये टाकण्याचा आदेश आहे आपल्या गव्हर्नमेंटचा. आणि देशाचा वित्तमंत्री बाहेर जाऊन विदेशातून भीक मागून आला तर त्याच्या गळ्यामध्ये फुलांचा हार माळा घातला जातो. ही देशाची अवस्था आहे. स्वामीजी, तुमचा दावा आहे की तुम्ही मोठमोठ्या लोकांना बरं करता, रोग नाही कुणाला. परंतु मी तर ऐकलंय की प्राणायाम करता करता तुमच्या आतड्या गुंतल्या गेल्या, तुम्हाला उपाय करण्यासाठी न्यूयॉर्कला जावं लागलं. खरं तर काय माहितीये, आता लोक विचार करतात की स्वामी रामदेववर हल्ला कुठून नक्की करायचा. या बाबावर मुलीचा आरोप लावू शकत नाही कारण की मी लेडीजला टच पण करत नाहीये, स्पर्श करत नाही, कधी सिनेमा बघायला आजपर्यंत गेलो नाही, 1 रुपया बँकेमध्ये अकाउंट उघडलंच नाही तर जमा करण्याची वेळ कशी येईल. शेतकऱ्यांच्या घरामध्ये जन्माला आलोय, शेतकऱ्यांच्या मुलांची खात्यांमध्ये नावच नसतात ज्या काळामध्ये मी मी जन्माला तर आलो. तुम्हाला आता एक लिमिटेड गोष्ट विचारतोय. आता मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही तुमचा उपाय करून घेण्यासाठी कुठल्या डॉक्टरांकडे गेलात तर का? मी लोकांना हे म्हणत होतो, तर लोक विचार करतात की स्वामी रामदेववर आरोप काय लावावा. तर म्हणाले याच्यावर आरोप लावा की हा रोज पोट हलवतो, हा गोल गोल फिरवतो. म्हणाले की याला सांगा पोटात गुंता झाला. तर मी लोकांना म्हणतो की पोटात असं काय होतं की पोटात गुंता झाला. आणि दुसरी गोष्ट, आणि म्हणतात की उपाय करण्यासाठी अमेरिकेला गेला. तसंही कदाचित सगळ्या जगाला माहीत असेल की मी अमेरिकन नीतीचा खूप मोठा विरोधी आहे. मी अपराधी सद्दाम हुसेनला नाही, मी बुशला अपराधी मानतो ज्याने इराकला उद्ध्वस्त करून टाकलं. आणि दुसरी गोष्ट, जे म्हणतात अमेरिकेला उपायासाठी गेले स्वामी रामदेव, मी म्हटलं अजून पासपोर्ट सुद्धा नाही बनवलं. दुसरी गोष्ट, आता लोकांना खूप आरोप कसे लावतात, लोक अफवा कशी पसरवतात ज्या चालून जातील. म्हणणारे रामदेव रोज कपालभाती करतात, अग्रेसर क्रिया करतात, पोट हलवतात असे, आणि गोल लोली करतात. आणि म्हणाले की याच्या हाताला गुंतल्या गेल्यात. आणि म्हणाले नक्की याचा उद्देश काय आहे. याचा उद्देश असा आहे, काही लोक कट करत असतात, त्यांना असं म्हणायचं की स्वामी रामदेव की जे स्वतः आजारी आहेत ते लोकांवर काय उपचार करतील, त्यामुळे हे अफवा पसरवतात. अफवा ही सुद्धा ऐकली की तुम्ही दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती झालात आपल्या हार्टवर इलाज करण्यासाठी. खरं तर असं झालं की मी हरिद्वारवरून, माझं गुरुकुल आहे माझं रेवडीमध्ये आश्रमाचं, मी तिथे एका यात्रेसाठी गेलो होतो. तर हरिद्वारमध्ये काय अफवा खूप लवकर पसरतात, छोट्याशा जागी खूप लवकर पसरतात. आणि मग कसं काय की तिथे बाबा सुद्धा जात असतात. खरं तर मी बाबांना सुद्धा नाही सोडत, जे माझे चुकीचे वाटतात बाबांच्या विरोधात सुद्धा बोलतो. मी ज्योतिष आणि तांत्रिकांच्या विरोधात सुद्धा बोलतो. मी जरी राजकारणाच्या गोंधळापासून करोडो कोसो दूर असेल तरी देखील त्याबद्दल सुद्धा बोलतो. तर तिथून अफवा लवकर पसरतात. मी तिथे गेलो तर म्हणाले बाबाजी हार्टच्या ऑपरेशनसाठी गेले होते, कारण मी म्हणतो आता बायपास करण्याची आवश्यकता नाही. तर लोकांना असं म्हणायचं होतं, म्हणजे अफवा पसरवून वगैरे, की त्यांचं स्वतःचं हार्टचं ऑपरेशन झालं आहे. माझं तर बघू शकता कोणी हार्ट व्यवस्थित आहे एकदम, काय एकदम बायपास वगैरे नाही आहे. म्हणजे लोक अफवा असा पसरवतात. अफवा कशा पसरल्या, एक तर वैदिक संस्कृती, एक आहे साप संस्कृती, एक आहे सांड संस्कृती. वैदिक संस्कृती जी सनातन चालत आहे, कुणाची सभा खराब करायची असेल तर साप आणि सांड सोडून द्या, ती साप संस्कृती, सांड संस्कृती. एका माणसाने मला सांगितलं, तो राजकीय पार्टीशी जोडलेला होता, त्या पार्टीचं नाव नाही घेणार, असं काम करतात ते. तिसरं असं होतं, तिसरी अशी अफवा संस्कृती, श्री गणेशजींनी दूध प्यालंय, म्हणाले हे असं कसं चमच्याने दूध पितील तर समजणार नाही की सांडलं की नाही सांडलं. आणि पांढरी संगमरवराची मूर्ती असेल तर तेच पितील. आणि म्हणाले पापी माणसाच्या हातून पिणार नाही, संपूर्ण जगाने पाजले, कारण कोण स्वतःला म्हणे की मी पापी आहे. अशी ही अफवा आहे जी माझ्याबद्दल पसरवली. स्वामीजी, आरोप आणि प्रश्नांची खूप मोठी यादी आहे. आपकी अदालतमध्ये स्वामी रामदेव यांच्यावर जनतेचा खटला असाच सुरू राहील एका ब्रेक नंतर.
आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत स्वामी रामदेव यांच्यावर. आपकी अदालत मध्ये स्वामी रामदेव यांच्यावर आरोप आहे की यांचे दुहेरी मापदंड आहेत. स्वामीजी, तुम्ही लोकांना शिकवता की नियमामध्ये राहायचं, तुम्ही लोकांना शिकवता फॅमिली व्हॅल्यूज, पण तुम्ही स्वतः घर सोडून पळून गेला होतात लहानपणी. हे बघा, गोष्ट अशी आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो, योग नाव पळण्याचं नाही, योग नाव जागण्याचं आहे. मी घर सोडून नाही पळालो, मी लोकांची घरं वसवली आहेत. खरं तर लोक त्याग म्हणतात स्वामी रामदेव त्यागी आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणत आहात की तुम्ही सोडून पळालात, की काही त्याग केला नाही. मी तर त्यागी म्हणत नाही स्वतःला, कारण मी एका आईला सोडलं, हजारो मातांचे आशीर्वाद आज मला मिळाले. मी एका वडिलांना सोडलं, हजारो वडिलांचं प्रेम मला मिळालं. मी एका भावाला सोडलं, हजारो भावांनी हात करून मला मदत केली. तर माझं घर सोडणं, मी तर म्हणतो मी पळालोच नाहीये, मी तर जागा झालो. तुम्ही संन्यासी बनलात, तुम्ही घरदार सोडलं, भौतिक सुख सोडलं, परंतु जेव्हा वृत्तपत्र वाचतो तेव्हा समजतं की तुमचं भौतिक सुखांवर तितकंच प्रेम आहे जितकं कुठल्याही संसारी माणसाचं असतं. जसं की न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलंय की तुम्ही मोठ्या गाड्यांमध्ये जाता, तुमची अशा लोकांशी मैत्री आहे जे मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम करतात, खूप मोठ्या पॅलेशियल घरांमध्ये मी तुम्ही स्वतः राहता. मी म्हणतो, मी भले विदेशी गाडी खरेदी नाही करणार, परंतु जर मला कोणीतरी घेऊन रिसीव्ह करायला आला असेल, तर मी त्याला म्हणेल की रिसीव्ह करायला येत नाही असेल तर मी गाडीमध्ये बसणार नाही. व्यावहारिकपणा तर तुम्हाला ठेवावा लागेल ना. जी ही गोष्ट आहे, मी ज्या घरामध्ये राहतो, असे समजा देशातील एक श्रेष्ठ उद्योगपती सुद्धा माझ्याशी जोडलेला आहे. भले तो आणि श्रेष्ठ राजनेता सुद्धा जोडलेला आहे, श्रेष्ठ अभिनेता जोडलेला आहे, एक सामान्य माणूस सुद्धा. मी असं तर नाही म्हणत आहे ना की मी जो आहे तो कोणाच्या घरी जातो, तो माणूस अपराधी आहे, तो उग्रवादी आहे. तो हिंदुस्थानातील माणूस आहे, मी ज्याच्या कोणाच्या घरी जातो. वैचारिक विरोध असू शकतो. वैचारिक विरोध हा असू शकतो की एखादा माणूस मल्टीनॅशनलला समर्थन देत असेल, किंवा असू शकतं की मी त्याचा विरोध करत पण असेल. तुम्ही घोर विरोधी आहात मल्टीनॅशनलचे. मी मल्टीनॅशनलचा विरोधी नाहीये. मी देशाच्या संपत्तीचा आणि देशातील लोकांच्या स्वास्थ्याशी ज्याच्याप्रमाणे जे खेळलं जातंय, मी त्याच्या विरोधी आहे. तुम्ही चिप्सचे विरोधी आहात, तुम्ही कोल्ड्रिंक्सचे विरोधी आहात, तुम्ही ते घेतल्याने माणसाला हार्ट अटॅक येतो, स्ट्रोक येतो, पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतं, ब्रेन डॅमेज होऊ शकतं. ते घेतल्याने तुमचे दात सुद्धा गळून पडू शकतात. तुम्ही 7 दिवस केलं, तुमचं दात असं संपून जातील की एक दुहेरी मापदंड. जे अमेरिकेमध्ये पेप्सी आणि कोक विकले जातात, आता त्याच्यामध्ये पीएच व्हॅल्यू असतं 5.8 ची, आणि जे हिंदुस्थानामध्ये पाजलं जातं त्याची असते 2.8 आणि 2.4, 2.5, 2.2. तर हे दुहेरी मापदंड म्हणजे तुमच्या घरामध्ये जे टॉयलेट साफ करण्यासाठी ऍसिड ठेवलं जातं, तितकीच पीएच व्हॅल्यू ह्या पेयाची असते. त्यामुळे मी लोकांना सांगतो, थंडा म्हणजे बोला ह्या सगळ्या लोकांना, सगळ्या जगाला माहित आहे. तर यामध्ये काय चुकीचं करतो मी? लोकांना सांगतो की हे बघा, हे प्याल तर तुमची हाडं विरघळते, ऑस्टिओस्पोरोसिसचा प्रॉब्लेम होईल. तर झिरो टेक्नॉलॉजीचं सामान, ₹2 टोमॅटो चटणी बनवून विकली मल्टीनॅशनलने ₹80 देशाची संपत्ती बाहेर लुटून घेऊन गेले. ₹4 किलोचं नाही, स्वस्त बटाटा खरेदी करा तर गेलं ₹2-3 सुद्धा. आणि टोमॅटो सुद्धा कितीदा सडलेला खरेदी करतात, ₹50 किलो, 50 पैसे किलोचा. ₹2 किलोचा बटाटा, ₹3 किलोचा बटाटा चिप्स बनवून विकतात ₹300-400 किलोमध्ये. देशाची संपत्ती आपल्या देशातून बाहेर जाणं हे कदाचित मी समजतो की देशासाठी चांगलं नाहीये. मी बोलतो सुद्धा, बर्गर म्हणजे बर्बादीचं घर, पिझ्झा म्हणजे आरोग्याला पेऊन टाका, थंडा म्हणजे टॉयलेट क्लीनर. आणि लोक आता कॉस्मेटिकचा सुद्धा विरोध करतात. मी म्हणतो की लोकांचं गोरेपणाचं रहस्य सांगा. म्हणतात आता ऍडमध्ये, तुम्ही काय बोला लोक, फेअर अँड लवली लावणे, गोरं होत असेल तर म्हशीला लावा वगैरे. जेव्हा मी म्हणतो, जेव्हा म्हैस गोरी होत नाही तर माणूस गोरा होऊ शकतो का? एका माणसाने खूप प्रयत्न केला, आपल्या म्हशीच्या पुठ्ठ्यावरती 10 वर्ष लावत राहिला, ती 1 इंच सुद्धा गोरी नाही झाली. मी म्हणतो गोरेपणाचं रहस्य कपालभाती प्राणायाम. आता अशा झिरो टेक्नॉलॉजी सामान बनवून लोकांना मूर्ख बनवलं जातं. 90% मल्टीनॅशनल जितके काही झिरो टेक्नॉलॉजी बद्दल बोलत आहे मी, ज्या सामान बनवणाऱ्या कंपनी आहेत, 90% संपत्ती देशाच्या शेअर मार्केटमधून, डिबेंचर मार्केटमधून, देशाच्या बँकेमध्ये घोटाळा करतात. आणि 90% जे सामान विकतात त्याचा प्रॉफिट ते बाहेर घेऊन जातात आणि आपल्या देशाच्या लोकांना मूर्ख बनवून भिकाऱ्याप्रमाणे 10% यांना देऊन आणि देशाची संपत्ती बाहेर लुटून घेऊन जातात. हा राष्ट्रद्रोह नाहीये का? विश्वासघात नाहीये का? सामान्यतः जे आपले संन्यासी साधू बाबा असतात, जेव्हा ते विदेशी जाऊन येतात तेव्हा त्यांच्यावर सन्मानाचा ठसा लागतो.
जेव्हा ते लोक विदेशी मल्टीनॅशनलद्वारे स्पॉन्सर केले जातात तेव्हा त्यांचं नाव होतं. तुम्ही हे देशी बाबा बनून कसं काय नाव कमवलं? मी देशातील लोकांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा धडा सुद्धा शिकवला आहे, त्यामुळे लोक मला सन्मान देतात. मी स्वतःला पाखंडवादाने स्थापित नाही केले. जेव्हा एखादी गोष्ट मोठ्या लेवलला येऊन पोहोचते ना, काही लोक माझ्याबद्दल सुद्धा विचार करतात की स्वामी रामदेवला 2 वर्षांपूर्वी जगातील लोक ओळखत नव्हते. 2 वर्षामध्ये असं काय केलं त्यांनी? सगळी लोक वेडी झाली आहेत. आधी लोक एखाद्या हिरोच्या मागे वेडे असायचे, एखाद्या हिरोईनच्या मागे वेडे असायचे, आज बाबाच्या मागे वेडे झालेत. तर मी तर तर मग मी ऐकलं असं की काय केलं? हिरो हिरोईन तुमच्या मागे वेडे आहेत. यामध्ये एक गोष्ट आहे, हिरोईनला मी जवळ सुद्धा भटकू देत नाही. तर मी त्यांना सुद्धा योग शिकवतो. योगाच्या मागे वेडे आहेत. तर मी लोकांना सुद्धा सांगतो की गैरसमजामध्ये राहू कोणकोणत्या नका. हिरोईनला तुम्ही योगा शिकवला हे सांगा. खरं तर मी कुठलाच पिक्चर बघितला नाहीये. जास्त नाव माझ्या लक्षात नाहीये. मग आता जसं अमित जी आहेत, अमिताभ बच्चन जी आहेत, ते योग करतात, प्राणायाम करतात. ते खूप एनर्जेटिक सुद्धा राहतात आणि प्रॉब्लेम सुद्धा ठीक झाले आहेत त्यांचे. तर म्हणजे तुम्ही ओव्हरऑल साधारण आता मी आठवायला लागलो तर मला थोडा वेळ लागेल. मी योग हा पाखंडवादाने स्थापित नाही केला. अफवा पसरवून, लोकांना वेडं बनवून, लोकांवर प्रभाव टाकून, धर्माच्या नावावर मी भ्रम नाही पसरवला. उलट धर्माच्या नावावर जे भ्रम करत होते त्यांना मी तोडलंय. मी म्हणालो, लोक आता कदाचित तुमची तर ही चांगली गोष्ट आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गोष्ट नाहीये. प्रिंट मीडिया उचलून बघा, सगळे राशीफळ लिहितात. मी म्हणालो, बाबा राशीफल देणारे जे शुद्धीवरती यायचे जरा विचार तरी करा. राम आणि रावण दोघांची राशी एक, कंस आणि कृष्ण दोघांची राशी एक, माननीय मुलायम सिंह यांची आणि मायावतीजी यांची दोघांची राशी एक, आणि पार्टीच्या स्तरावर बघायला गेलं तर सुषमाजी ताई आहेत आणि सोनिया गांधीजी ताई आहेत, दोघांची राशी एक. आणि आजकाल सगळ्यात गरमागरम मुद्दा आहे देशाचा, जयेंद्र सरस्वती, जयललिता दोघांच्या राशी एक. तर मी म्हणालो, बाबा तुम्हाला काय द्यायचं आहे? आणि तुम्ही माझ्यासमोर उभे आहात, रजत शर्मा आणि रामदेव दोघांच्या राशी एक. एक बनला बाबाजी, तुम्ही लग्न करून आणलं सीताजींना. जर स्वामीजी, जर काही पाखंड नाहीये, कुठलीच बनावट नाहीये, तर मग तुम्ही हा भगवा धारण का केलाय? अच्छा, मी जर काळे कपडे घालून असतो तर तुम्ही विचारलं असतं काळे कपडे का घातलेत? मी केस काढले असते तर तुम्ही विचारलं असतं केस काढून का आला आहात? आता मी दाढी आणि मिशी, केस माझे जसे होते तसेच्या तसे तुमच्या समोर येऊन बसले. तुम्ही हे सुद्धा विचारू शकता तुम्ही दाढी मिशी का लावली आहे? मी तुम्हाला विचारतो तुम्ही का कापले आहेत? स्वामीजी, मी तर यासाठी विचारत होतो कारण रावणाने जेव्हा सीतेचं हरण केलं होतं तेव्हा ते भगवे वस्त्र घालून केलं होतं. आजकाल सुद्धा खूप सारे रावण याच्यामध्ये हरण करतात. तुमच्या टीव्ही सुद्धा दाखवलं जातं चरित्र हरण या भगव्या कपड्यांमध्ये बाबा बनून लोक करत आहेत. ही देशाची संस्कृती नाहीये. परंतु एक गोष्ट मी आणखीन सांगतो तुम्हाला, आधी सुद्धा देशाला जागा केलं तर भगव्या कपड्यावाल्यांनी जागा केलंय. धावढोंगी साधूनी नाही, भगवे कपडे. भगवे कपडे देशाच्या संस्कृतीचं चिन्ह होतं. ते लोक ज्यांच्या हृदयामध्ये देशासाठी दुःख आणि पीडा होती, ते लोक आपला राष्ट्रधर्म समजत होते, ते लोक जे देशाच्या प्रती आपले दायित्व समजत होते, ते संन्यासी बनायचे, 4 वेदांचे कमीत कमी अध्ययन करायचे, त्यांना ज्ञान विज्ञानाची जाण आणि दीक्षा असायची, त्यांना विमानशास्त्र बनवणं सुद्धा माहीत होतं, त्यांना ब्रह्मास्त्र बनवणं सुद्धा माहीत होतं आणि त्यांना गीतेचे पाठ सुद्धा शिकवणं माहीत होतं. आधी देशाला वाचवलं तर देशाच्या भगव्या संस्कृतीने वाचवलं आणि पुढे सुद्धा देशाला कोणी वाचवेल तर देशाचे भगवे कपडे वाचवतील. हे भ्रष्ट लोक नाही वाचवू शकत. स्वामीजी, तुमच्याबद्दल हरिद्वारमध्ये जिथे तुमचा आश्रम आहे तिथून काही माहिती मिळाली मला. बोला. स्वामी रामदेव यांचे गुरु स्वामी शंकरदेव हो. एका छोट्याशा झोपडीमध्ये अज्ञात असं आयुष्य घालवत आहेत. कुठेही यायला जायला रिक्षाचा वापर करतात आणि त्यांच्या शिष्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत. हे मी तर म्हणतो, मी कसा जगतो हे तुम्ही माझ्याबद्दल विचारलं, तुम्ही डायरेक्ट माझ्या गुरुबद्दल विचारलं. लोक मला एअर कंडिशन रूममध्ये थांबवतात. मी एसी चालवतच नाही. लोक येतात तेव्हा भले लावत असतील कारण त्यांना घाम येत असतो. आता मी इथे आलोय, म्हणाले स्वामीजी तुम्हाला हे कपडे आहे, इथे एअर कंडिशन आहे, तर तुम्हाला इथे थंडी नाही वाजत का? मी म्हणालो थंडी वाजेल माझ्या शेजारच्यांना, मला का वाजेल? मी माझ्या शरीरावर 2 वस्त्र चढवतो. 2 वेळा जे आहे ते सुद्धा जेव्हा मला जास्त शिबिर होतात तेव्हा, नाहीतर मी एकदाच खातो. मागील 9 वर्षांपासून मी धान्य खात नाही. मी दूध आणि फळं खातो आणि दूध आणि फळांमध्ये सुद्धा काही आग्रह नाही, हिरव्या पालेभाज्या खातो. जे मला मिळतं ते कमीत कमी खातो.
2 वस्त्र मी चढवतो, हे कपडे आणि माझे 3 वर्षांमध्ये चालतात. पायामध्ये पादत्राणं आहेत, ते रस्त्यामध्ये कुठे गडबड केली तर हात्याप्रमाणे कामी येतात. चालताना हे साधारण 5 वर्षांपर्यंत चालते. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इंडिव्हिज्युअल इंटरेस्टमध्ये मी कधी एकही रुपया सुद्धा खर्च करण्याआधी विचार करतो, की मी हा 1 रुपया खर्च करत असेल तर का खर्च करत आहे? हे सगळं ठीक आहे. तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे? मी साधारण मागील 2-2.5 वर्षांमध्ये 10, 15, 20, 25, 30,000 लोकांना सकाळी उठवलं आहे. आणि माझ्याजवळ आपल्याजवळ बोलाल तर त्यांना पैसे देऊन, पैसे ते खर्च करून मला ₹1100, ₹2100 देऊन, कुठे-कुठे तर लोक जास्त सुद्धा देतात. माझ्याजवळ ते पैसे देऊन येतात. लोकांना पैसे देऊन कोणी उठवलं दाखवा. जितक्या लोकांना मी उठवतो, मी ते जे पैसे देतात ते कोणासाठी देतात? हा पैसा मी इंडिव्हिज्युअल घेऊ शकलो असतो आणि मी या देशाचा कदाचित सगळ्यात जास्त इंडिव्हिज्युअल इन्कमवाला व्यक्ती असू शकलो असतो. कारण लोकांना गरज आहे स्वामी रामदेव. त्यांना ते स्वामी रामदेव आरोग्य देतात, त्यामुळे माझ्याजवळ ते येतात. ते मला जे पैसे देतात, तो टोटली पैसा दिव्य योग मंदिर आणि ट्रस्टमध्ये जातो आणि जो पतंजली योगसाठी खर्च होतो. आणि आतापर्यंत आम्ही करोडो रुपये त्यासाठी खर्च केलेले आहेत. 1 रुपया जर माझ्या बँकेमध्ये बॅलन्स नाहीये, संपूर्ण देशामध्ये सगळीकडे इन्क्वायरी केली जाऊ शकते आणि 1 इंच माझ्या नावावर कुठे जमीन नाहीये. मी हे पूर्णपणे जे आहे मी तुमच्यासमोर सांगत आहे. संपूर्ण देशातील लोक याची इन्क्वायरी करू शकतात. मी तर म्हणतो या देशाला मी जगातील सगळ्यात मोठी आर्थिक आणि सगळ्यात मोठी सांस्कृतिक ताकदीच्या रूपामध्ये मला बनवायचं आहे आणि देशाच्या लोकांनी ठरवलं तर मी एका दिवसामध्ये डॉलर आणि पाऊंडला खाली आणि रुपयाला वर उचलू शकतो. ही ताकद सुद्धा माझ्यात आहे. आतापर्यंत तुम्ही आजाराबद्दल ऐकलं आहे. दुसरी गोष्ट ऐका तर कदाचित तुम्ही सुद्धा विचार केला की हे प्रकरण कसं चालू आहे. दुसऱ्या गोष्टींबद्दल जे आरोप आहेत त्यांच्यावर तुम्हाला स्पष्टीकरण मागणार आहोत एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आरोपांच्या आणि प्रश्नांच्या पिंजऱ्यामध्ये आहेत स्वामी रामदेव. आपकी अदालतमध्ये स्वामी रामदेव यांच्यावर आरोप आहे की यांचा मार्ग व्यावसायिक आहे. स्वामीजी, तुम्ही हे मान्य करता की जितका पैसा तुम्हाला दिला लोकांनी तितका पैसा कुठल्या दुसऱ्या बाबाला मिळाला नाही? मी लोकांशी मला एक खूप मोठं काम करायचं. हे काम खरं तर गव्हर्नमेंटने करायला हवं होतं. कुठल्याही गव्हर्नमेंटने केलं नाहीये. देशामध्ये स्वातंत्र्यानंतर खरं तर देशाचं सरकार लुटत राहिलंय. जितकं या देशाला इंग्रजांनी कदाचित लुटलं त्यापेक्षा जास्त 50 वर्षांमध्ये देशाच्या नेत्यांनी या देशाला लुटलं आहे. यात काही वाद नाही. ही गोष्ट कुठल्याच हिंदुस्थानीपासून लपली नाही, त्यामुळे लोकांनी टाळ्या वाजवल्या आहेत. आणि पण जर मी असं म्हटलं की या देशाला बाबांनी, साधूंनी, गुरूंनी सुद्धा लुटलंय तरी सुद्धा लोक टाळ्या वाजवतील. हे बघा, ही गोष्ट तर खरी आहे की आपल्या इथे देशाच्या बाबांनी आपल्या घराचे ट्रस्ट बनवले, आपल्या मुलाला ट्रस्टी बनवलं, आपल्या सुनेला ट्रस्टी बनवलं. बरं, आधी साधू संन्यासी तर असायचे ना, ऋषीमुनी. ते जे आहेत जास्त करून एक पत्नी ठेवायचे. आजकालचे गुरु तर कित्येक पत्नी सुद्धा ठेवतात आणि पत्नीच नाही तर प्रेमिका सुद्धा ठेवतात. आणि त्यामुळे असं सुद्धा मानलं जातं स्वामीजी की जितका पैसा धर्मामध्ये आहे तितका कुठल्या दुसऱ्या बिझनेसमध्ये नाहीये. आता ही गोष्ट मी म्हणतो, धर्माच्या नावावर लोकांकडनं पैसे घेणं चुकीचं नाहीये, परंतु त्या पैशांचा उपयोग कुठे करत आहात? नाही, तुम्ही एवढंच सांगा की तुम्ही जो पैसा घेतला त्याचा वापर काय करताय तुम्ही? आतापर्यंत जो मी पैसा घेतला त्यापैकी मी जो आहे हरिद्वारमध्ये पतंजली योगपीठाचं एक ओपीडी बनवलं आहे, जो आता जगातील सगळ्यात मोठी ओपीडी असणार आहे, ज्यामध्ये साधारण 5,000 रुग्णांवर तो उपचार केला जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला तिथे निशुल्क सल्ला, म्हणजे एका सुद्धा व्यक्तीकडून 1 रुपया सुद्धा कुठलीच कन्सल्टन्सी घेतली जाणार नाही. उलट गरीब लोकांना तिथे मोफत औषध सुद्धा, औषधांमध्ये मी साधारण 90% सूट देतो, ज्यामुळे लोक त्याचा दुरुपयोग करणार नाही. मी जे घेतलं आहे 1-1 रुपयांचा मी हिशोब आहे, देशाच्या कुठल्याही व्यक्तीला मी देऊ शकतो, पहिली गोष्ट. आणि आता साधारण 500 माणसं आश्रमामध्ये सेवा करतात. 100 वैद्य आहेत जे 1 रुपये सुद्धा कोणाकडनं सल्ला शुल्क घेत नाहीत. पतंजली योगपीठ सुद्धा जे मी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी साधारण 20% पासून ते 25% लोकांना फ्रीमध्ये आवास, फ्रीमध्ये खाणं, फ्रीमध्ये उपचार त्यांची व्यवस्था करत आहे. जे मी लोकांकडनं घेत आहे ते मी लोकांसाठी करत आहे. स्वामीजी, हे व्यावसायिकरण नाहीये का की जिथे तुमचे कॅम्प लागतात तिथे त्याच्या बाहेर औषधांची दुकानं असतात? उपचारांमध्ये फर्स्ट प्रायोरिटी मी योगला देतो आणि आयुर्वेदिक औषधांचा सुद्धा मी मोठा समर्थक नाही आहे, परंतु कारण ते प्रकृतीशी जोडलेले आहे, त्यांचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, त्यामुळे मी सांगतो वैद्याला प्रथम प्राथमिकता माझ्या योगाला. त्याच्यानंतर मी जीवन रक्षणासाठी सुद्धा जर आयुर्वेदाला जवळ करावं लागतं तसं जवळ करा.
ॲलोपॅथीला सुद्धा जवळ करावं लागत तसं जवळ करा. मी एक पूर्ण प्रोजेक्ट बनवलाय पतंजली योगपीठाचं एक घोषणापत्र मी त्यामध्ये दिलं आहे. मी विरोध ॲलोपॅथीला सुद्धा नाहीये. माणसाला हार्ट अटॅक आला तर त्याला हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार आहे. तुमच्याकडे तर कुठली डिग्री नाहीये आयुर्वेदाची. मी जो स्टडी करत आहे आणि मी जो स्टडी केला तो या स्कूल कॉलेजेसमध्ये शिकवलाच जात नाहीये. यामध्ये शिकलो असतं तर मी आज तुमच्या समोर या एन्शियंट मेडिकल सायन्स बद्दल बोलू शकलो नसतो. मी म्हणालो असतो एन्शियंट मेडिकल सायन्समध्ये फिजिकल बॉडीवर आता रिसर्च होतो आणि फिजिकल बॉडीचं सुद्धा नॉलेज आहे. विचार करू शकतो कोणाला सुद्धा. पण जो डॉक्टर असेल, जो औषध देईल, त्याच्याजवळ कुठली ना कुठली डिग्री तर असली पाहिजे ना. हे बघा माझ्याकडे डिग्री आहे. आपल्या ऋषींमध्ये आमच्या ऋषी परंपरेमध्ये गुरुकुल चालतात. आपली गुरुकुल संस्कृती मी जी जिवंत आहे त्या परंपरेने मी अभ्यास केला आहे आणि त्या परंपरेने अभ्यास करून मी वेदाचार्य, आयुर्वेदाचार्य, दर्शनाचार्य जी आपली परंपरा होती त्या परंपरेचे आता तुम्ही भारतीय परंपरा सुद्धा जर स्वीकारत नसाल तर कदाचित हा प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. आणि हे बघा मी आज तुम्हाला सांगतो आज जे आहे कबीरांवरती पीएचडी सुद्धा होते. तुलसीदासांवर लोक पीएचडी करतात. महर्षी चरक आणि सुश्रुतवरती लोक पीएचडी करतात. आता तुम्ही देखील बघाल काही दिवसांनी स्वामी रामदेवांवरती पण लोक पीएचडी करतील. बरेच आरोप तुमच्यावर लागलेत. आता शेवटच्या आरोपावर येत आहोत, परंतु त्याच्या आधी एक ब्रेक घेऊयात. स्वामी रामदेव यांच्यावर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने स्पष्टीकरण मागत आहोत स्वामी रामदेव यांना. आपकी अदालतमध्ये स्वामी रामदेव यांच्यावर आरोप आहे की यांना सत्तेच्या जवळ राहायचे आहे. स्वामीजी, जे पत्रकार तुम्हाला भेटतात, मीडियाचे लोक तुम्हाला भेटतात, ते म्हणतात की आरोग्याबद्दल, योगबद्दल, आयुर्वेदाबद्दल कमी बोलतात, राजकारणाबद्दल जास्त बोलतात. सध्या या देशामध्ये ज्या घटना होत आहेत त्याबद्दल मी जर माझं मत सांगत असेल तर मला असं कुठेच नाही असं वाटत की मी एखादं पाप किंवा अपराध करत असेल किंवा मी काही राजकारण करत आहे. मी एक गोष्ट अजून सुद्धा सांगतो, मी आत्तापर्यंत मी कुठल्याही राजकीय पार्टीचा सदस्य नाहीये. मी कुठल्याच पार्टीच्या मीटिंगमध्ये नाही गेलो आणि पुढे सुद्धा माझा संकल्प आहे ना मी कुठल्या राजकीय पार्टीशी जोडला गेलेलो होतो ना मी भविष्यामध्ये जोपर्यंत माझं आयुष्य असेल मी कुठल्या राजकीय पार्टीशी जोडणार नाही. ही माझी भीष्म प्रतिज्ञा आहे. तुम्ही म्हणताय कुठलाच राजकीय पक्ष जॉईन नाही करणार, मग आपली पॉलिटिकल पार्टी बनवणार का? गोष्ट अशी आहे की मी आपली अभिव्यक्ती जेव्हा ताकदीनिशी जोडतो सगळीकडे कुठे एखादी गोष्ट जर माणूस शक्तीनिशी बोलत असेल तर मी त्यामध्ये ती गोष्ट ती एक प्रभावी होते. तेव्हा लोक भयभीत होतात. तेव्हा काही राजकीय लोकांना सुद्धा भीती वाटते की बाबा रामदेव इकडे आला तर प्रकरण काय होईल. तर तो त्यांचा भ्रम आहे. असा कोणताही विचार केला नाही पाहिजे. विशेष करून हा भ्रम यामुळे निर्माण झाला की जेव्हा तुम्ही निर्णय घेतला की हरिद्वाराऐवजी आता तुम्ही दिल्लीमध्ये आश्रम बनवाल. योग हे खूप मोठं समाधान बनू शकतं संपूर्ण जगाला निरोगी बनवण्यासाठी आणि त्यासाठी एक तुम्हाला व्यापक आधार हवा आहे. तर कदाचित तो जास्त आधार इथे दिल्लीमध्ये होऊ शकतो. आणि मग तुमच्या भाषणामध्ये लोकांना सांगता की भारताचा किती पैसा स्विस बँकेच्या अकाउंटमध्ये जमा आहे? साधारण 48 लाख करोड रुपये हिंदुस्थानचे स्विस बँकेमध्ये जमा आहेत. जे साधारण 36 तिथे बँका आहेत. हा गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय. जे 36 आहेत जे मी सांगतोय ते 48 लाख करोड रुपये जिथे जमा आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा देशाची लुटली गेलेली संपत्ती जी पोर्तुगल, इंग्लंड आणि हॉलंडच्या ज्या आर्काइव्ह आणि म्युझियम मध्ये जमा आहे ती सुद्धा साधारण 50 करोडच्या जवळ आहे. सगळे मिळून साधारण 1 लाख करोड रुपयाच्या जवळ होतात. देशाचं एका वर्षाचं बजेट साधारण 4.5 लाख करोड असतं. अशीच जर ती संपत्ती हिंदुस्थानामध्ये आणली तर 25 वर्षापर्यंत देश कुठल्याही टॅक्स शिवाय चालू शकतो. आता तुम्ही म्हणाल की स्वामीजी हे नुसत्या कल्पना आहेत. असं झालंय. फिलिपिन्समध्ये, जेरेमध्ये, आपल्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये, आपल्या देशामध्ये जो युरिया घोटाळा झाला होता त्याचा पैसा स्विस बँकेमध्ये जमा होता, तो परत आला आहे. स्वामीजी, जर तुमचं बोलणं वित्तमंत्रींनी ऐकलं तर तुम्हाला म्हणतील तुम्ही तुमचा योग शिकवा, तुम्ही कशाला या गोष्टींमध्ये पडताय? नाही, एक गोष्ट मी सांगतो, हा देशाचा पैसा आहे. हा काही त्यांचा पैसा नाहीये. हा वित्तमंत्रीचा पैसा नाहीये. हा संसदेचा पैसा नाहीये. हा देशाचा हे पैसा तर आहे. सरकारचं काम आहे. हे साधू संन्यासींचं काम नाहीये. मी एक गोष्ट सांगतो. मी संन्यासी होण्याआधी एक भारतीय आहे आणि भारतीय असून भारताबद्दल बोलणं काही चुकीचं नाही किंवा अपराध नाही. भारतीय असून भारताच्या हिताबद्दल बोलणं पाप नाही, अपराध नाही, राजकारण नाहीये. त्यांना सांगितलं पाहिजे. कर्जदार तर मी सुद्धा आहे. तुमच्यावर सुद्धा रजतजी 18,000 रुपयाचं कमीत कमी कर्ज आहे. या देशामध्ये साधारण 18, 12 आणि +6 देशी आणि विदेशी सगळे मिळून 18 लाख करोड रुपयाचं कर्ज आहे. आणि ते पैसे जर पुन्हा हिंदुस्थानामध्ये आले, इंडियन गव्हर्नमेंटला फक्त एक काम करायचंय. एक प्रस्ताव पास करून तो युएनएला पाठवायचा आहे आणि युएनएच्या मार्फत तो स्विस गव्हर्नमेंटमध्ये जाईल आणि तिथून तो पैसा हिंदुस्थानामध्ये परत आला, तो आपल्यासाठी चांगला नाही राहणार का?
अशा गोष्टी ऐकून तर वाटतं तुम्हाला पंतप्रधान बनायचंय. मला ना पंतप्रधान बनायचं आहे ना वित्तमंत्री बनायचं आहे. मी एक गोष्ट सांगतो, ही फॅक्ट आहे की नाही? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ही जर फॅक्ट आहे तर मी आज इथे जितके लोक बसले आहेत तर ही गोष्ट झाली पाहिजे की नाही झाली सांगा तुम्ही बरं. झाली पाहिजे ना, देशातील लोक मानतात. आणि तुम्ही ही गोष्ट आपल्या वित्तमंत्र्यांना विचारली पाहिजे की तुम्ही तर कर्ज आणत आहात, इथे मल्टीनॅशनल जे आपले कंपनीजला बोलावत आहात, भिकाऱ्याप्रमाणे देशाला भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये उभं केलं आहे. जर देशाचा पैसा हा परत आला तर एका दिवसामध्ये आपला देश हा जगातील सर्वात मोठी आर्थिक ताकद बनू शकते आणि अमेरिका आपल्या समोर हात जोडून उभे राहू शकते, कारण की तो सगळ्या देशाचा सगळ्यात मोठा कर्जदार असेल. ह्या त्या देशाच्या दुर्दशेवरती एक सामान्य माणसाप्रमाणे विचार केला नाही पाहिजे का? त्यामुळे मी म्हणतो, ह्या राष्ट्रासाठी प्रत्येक भारतीयाने विचार केला पाहिजे. तो कुठल्याही धर्माचा असो, तो संन्यास असो वा गृहस्थी असो, त्यांनी काही फरक पडत नाही. आपल्या देशातील मातीतून जन्माला आलोय, या देशाच्या मातीसाठी बोलणं काही चुकीचं नाही, अपराध नाही. तुम्ही मल्टीनॅशनलच्या विरोधात आहात. अमेरिकेच्या विरोधात तुम्ही आग ओकता, नेत्यांच्या विरोधात बोलता, बाबांच्या विरोधात बोलता. तुम्हाला भीती नाही वाटत का? मला असं वाटतं की मी जोपर्यंत या जगामध्ये असेन तोपर्यंत जगातील मानवी शक्ती माझं काहीही वाकडं करू शकत नाही, जोपर्यंत माझ्यावर देवाचा हात आहे. जेव्हा मी या मार्गावर निघालो होतो तेव्हा आधीच विचार केला होता की हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. परंतु त्यानंतर सुद्धा जेव्हा आता मी ही गोष्ट बोलतो, जेव्हा उखळात डोकं घातलं आहे तर मुसळाची भीती कशाला? हे आधीपासूनच आमंत्रण दिलं आहे ना, आणि आमंत्रण देऊन मी देशाच्या हितासाठी जे मला चांगलं वाटतं ते मी बोलतो. आणि राष्ट्रहितासाठी बोलणं पाप आणि अपराध नाहीये. उलट राष्ट्रहिताला धक्का लागत असेल त्यावर मौन बाळगणं पाप आणि अपराध आहे. हे होते आपकी अदालतमध्ये आमचे आरोप. स्वामी रामदेव यांचं स्पष्टीकरण. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर. आजचे जज रणजित कुमार यांच्या निर्णयाची. स्वामीजींनी स्वतःवर लागलेल्या आरोपांची अतिशय तर्कपूर्णरित्या उत्तरं दिली आहेत. यात काहीच संशय नाहीये की स्वामी रामदेवांनी आपल्या कामाने करोडो लोकांना प्रभावित केलंय आणि त्यांच्या उपचारांनी लाखो लोकांना फायदा झालाय. स्वामीजींनी आज या अदालतमध्ये त्यांच्यावर लागलेल्या आरोपांची उत्तमरित्या उत्तरं दिली आहेत. त्यामुळे ही अदालत त्यांच्यावर लागलेल्या आरोपांमधून त्यांची मुक्तता करते. अदालतला आशा आहे की त्यांच्या कामाने देशाच्या जनतेला फायदा होईल. या आशेने आणि विश्वासाने की स्वामी रामदेव आपल्या योगविद्येने जास्तीत जास्त लोकांना स्वस्थ बनवत राहतील, वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करतील आणि लोकांचं भलं करतील. आजचा प्रोग्राम इथेच संपवूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात आपकी अदालतमध्ये एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.